नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025साठी शिपाई व हमाल या पदांकरिता काही आज आपण महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, भारतातील सर्वात जुने न्यायालय खालीलपैकी कोणते आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 1 ते 2 सेकंदामध्ये देण्याचा प्रयत्न करा। तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 कलकत्ता उच्च न्यायालय। तर पहा, भारतातील सर्वात जुने न्यायालय कोणते आहे? तर ते कलकत्ता उच्च न्यायालय हे सर्वात जुने न्यायालय आहे। तर कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे? तर ती 1 जुलै कधी? 1 जुलै 1862 मध्ये। 1 जुलै 1862 मध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना ही करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे उद्गार कोणाचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, लोकमान्य टिळक। तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे उद्गार हे पहा लोकमान्य टिळकांचे ते उद्गार आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, राष्ट्रपती। तर सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो राष्ट्रपतींना असतो। प्रश्न क्रमांक चौथा, मराठी भाषा गौरव दिन कोणत्या लेखकाच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 वि.वा. शिरवाडकर, म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर। त्यांना पहा कुसुमाग्रज, कोणते नाव आहे? कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाते। तर विष्णू वामन शिरवाडकर या लेखकाच्या जन्मदिनानिमित्त पहा मराठी भाषा गौरव दिन हा साजरा केला जातो। तर विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म कधी झालेला आहे? तर तो 27 फेब्रुवारी कधी? 27 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिन आहे। प्रश्न क्रमांक 5, उज्ज्वला योजना कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 महिला व मुलीचे आरोग्य सुधारणे। तर उज्ज्वला योजना ही जी आहे तर ती पहा महिला आणि मुलीचे आरोग्य सुधारणे यांच्याशी संबंधित असलेली ती योजना आहे। प्रश्न क्रमांक 6, महात्मा फुले यांनी पुढीलपैकी कोणता ग्रंथ हा गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या या अमेरिकन जनतेस अर्पण केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 गुलामगिरी। तर पहा, महात्मा फुलेंनी जो गुलामगिरी हा जो ग्रंथ लिहिलेला होता तर तो पहा गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या अमेरिकन जनतेस त्यांनी गुलामगिरी कोणता आहे? गुलामगिरी हा ग्रंथ अर्पण केलेला आहे। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 288। तर महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या एकूण किती आहे? तर 288 इतकी आहे। प्रश्न क्रमांक 8, कोणत्या मंत्रालयाने भूमी राशी पोर्टल सुरू केले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय। तर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय या मंत्रालयाने पहा भूमी राशी पोर्टल हे सुरू केलेले आहे। प्रश्न क्रमांक 9, भारतात सध्या एकूण किती उच्च न्यायालय आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा 25। तर आपल्या भारतामध्ये पहा सध्या एकूण 25 किती? एकूण 25 उच्च न्यायालय आहेत। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी भारतातील सर्वाधिक मीठ उत्पादक राज्य कोणते आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 गुजरात. तर पहा भारतातील सर्वाधिक मीठ उत्पादक राज्य कोणते आहे तर ते गुजरात हे राज्य आहे. तर गुजरातचा वाटा किती आहे तर ते सुमारे पहा 76 किती टक्के आहे 76% इतका वाटा आहे. प्रश्न क्रमांक 11 पानिपत, महानायक, झाडाझडती, संभाजी या साहित्यकृती पुढीलपैकी कोणाच्या आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 विश्वास पाटील. तर पानिपत, महानायक, झाडाझडती आणि संभाजी या साहित्यकृती पहा विश्वास पाटील यांच्या ते आहेत. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी कोणता प्राणी हा हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर आढळत नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा गाय. तर पहा गाय हा जो प्राणी आहे तर तो पहा हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर आढळत नाही. प्रश्न क्रमांक 13 खालील सुधारकापैकी आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा स्वामी दयानंद सरस्वती. तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना ही केलेली आहे. तर आर्य समाजाची स्थापना केव्हा झालेली आहे तर ती 7 एप्रिल सन 1875. कधी 7 एप्रिल सन 1875 मुंबई या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 14 राष्ट्रसंत म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा तुकडोजी महाराज. तर राष्ट्रसंत म्हणून पहा तुकडोजी महाराज यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 15 संविधानाच्या कोणत्या कलमानुसार संसद कायद्याने कोणत्याही राज्याचे नाव बदलू शकते. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 कलम 3. तर पहा संविधानाच्या कलम 3 कोणता आहे कलम 3 या कलमानुसार संसद हे कायद्याने कोणत्याही राज्याचे नाव बदलू शकते. प्रश्न क्रमांक 16 एक गाव एक पाणवठा या मोहिमेची सुरुवात पुढीलपैकी कोणी केलेली होती. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 बाबा आढाव. तर पहा एक गाव एक पाणवठा या मोहिमेची सुरुवात ही बाबा आढाव यांनी केलेली होती. प्रश्न क्रमांक 17 भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा ब्यारन बेट. तर पहा भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी ब्यारन बेट कुठे आहे ब्यारन बेट या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 18 भारतातील पहिले डिजिटल जिल्हा ई न्यायालय केव्हा सुरू करण्यात आले. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 2010. तर पहा भारतातील पहिले डिजिटल जिल्हा ई न्यायालय हे 2010 कधी 2010 या वर्षी ते सुरू करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 19 गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी या नावाने खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून लिखाण केले. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 प्रभाकर. तर पहा गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी या नावाने प्रभाकर या वृत्तपत्रातून लिखाण केलेले आहे. मित्रांनो तुम्हाला असाही परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येतो की लोकहितवादी या नावाने कोणास ओळखले जाते. तर कोणास ओळखले जाते तर ते गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 20 रेडी हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग. तर रेडी हे जे बंदर आहे तर ते पहा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 21 रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यास खालीलपैकी कोणता रोग होतो. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 ॲनिमिया म्हणजेच पांडुरोग. तर पहा रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यास ॲनिमिया हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 22 मूकनायक हे वृत्तपत्र पुढीलपैकी कोणी सुरू केलेले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 23
उल्कापातामुळे डॅश सरोवरची निर्मिती झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 लोणार. तर पहा उल्कापातामुळे लोणार सरोवराची निर्मिती ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणती चित्रकला शैली महाराष्ट्रातील आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 वारली. तर पहा वारली ही जी चित्रकला शैली आहे तर ती पहा महाराष्ट्र राज्यातील आहे. प्रश्न क्रमांक 25 भारतीय संविधानातील कोणते कलम हे अखिल भारतीय सेवांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा कलम 312. तर पहा आपल्या भारतीय संविधानातील जे कलम आहे कोणतं कलम आहे तर ते 312. कोणतं आहे? 312 हे जे कलम आहे तर ते पहा अखिल भारतीय सेवांशी संबंधित असलेले कलम आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश ही महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण किनाऱ्यावर आढळणारी माती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 लॅटेराईट. तर पहा लॅटेराईट ही जी माती आहे तर ती पहा महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण किनाऱ्यावर आढळणारी ती माती आहे. पुढचा प्रश्न आहे फुटबॉल प्रकारात पद्म पुरस्कार विजेता सुनील छेत्री कोणत्या राज्यातील आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा. तर पहा फुटबॉल प्रकारामध्ये पद्म पुरस्कार विजेता सुनील छेत्री हा जो खेळाडू आहे तर ते पहा तेलंगणा. कोणता आहे? तेलंगणा या राज्यातील तो खेळाडू आहे. पुढील प्रश्न दारणा धरण भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा महाराष्ट्र. तर दारणा धरण जे आहे तर ते पहा भारतातील महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात बौद्ध काळातील 24व्या वर्षी जुन्या कान्हेरी लेण्या आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. तर पहा महाराष्ट्रातील जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे तर त्या उद्यानामध्ये पहा बौद्ध काळातील 24व्या वर्षपूर्वीच्या जुन्या कान्हेरी लेण्या आहेत. पुढचा प्रश्न आहे केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा गोपाळ गणेश आगरकर. तर केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते तर ते गोपाळ गणेश आगरकर हे होते. पुढील प्रश्न आहे भारतातील कोणते राज्य हे सर्वात मोठे बॉक्साईट उत्पादक राज्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 ओडिसा. तर भारतातील पहा ओडिसा हे जे राज्य आहे तर ते पहा सर्वात मोठे बॉक्साईट उत्पादक राज्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणत्या उपनिषदेतून घेतलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा मुंडक उपनिषद. तर सत्यमेव जयते हे जे घोषवाक्य आहे तर ते पहा मुंडक उपनिषद या उपनिषदातून ते घेतलेले घोषवाक्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मोहेंजोदडो येथे सापडलेले कोणते कांस्य शिल्प हे 2500 ईसापूर्व काळातील एक प्राचीन कांस्य शिल्प आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 त्रिभंग मुद्रेतील नृत्य करणारी मुलगी. तर पहा मोहेंजोदडो येथे सापडलेले त्रिभंग मुद्रेतील नृत्य करणारी मुलगी काय आहे? त्रिभंग मुद्रेतील नृत्य करणारी मुलगी ही पहा कांस्य शिल्प 2500 ईसापूर्व काळातील एक प्राचीन कांस्य शिल्प आहे. पुढील प्रश्न आहे इलेक्ट्रिक बल्बामध्ये कोणता वायू भरलेला असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा नायट्रोजन. तर इलेक्ट्रिक बल्बामध्ये नायट्रोजन हा वायू भरलेला असतो. पुढील प्रश्न आहे ब्राउझर किंवा वेबसाईटच्या पहिल्या किंवा मुख्य वेब पेजला काय म्हणतात? तर काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक 2 पहा होम पेज. तर ब्राउज किंवा वेबसाईटच्या पहिल्या किंवा मुख्य वेब पेजला होम पेज असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे माहितीचा अधिकार म्हणजेच RTI हा कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 2005.
तर पहा माहितीचा अधिकार म्हणजेच RTI हा जो कायदा आहे तर ते पहा 2005 यावर्षी तो लागू करण्यात आलेला कायदा आहे.